लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला। सत्याग्रहाची आठवण म्हणून दरवर्षी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने गौरी पटांगण, गंगाघाट, पंचवटी नाशिक येथे 2 मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील अभिवादन सभेनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्राध्यापक गंगाधर अहिरे, दिनकर अण्णा पाटील, राहुल भाऊ दिवे, नारायण गायकवाड, सलीम मामा शेख, अजित भाऊ लोणकर, विलास अण्णा शिंदे, बॉबी भैया काळे, वंचित महिला आघाडीच्या अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, अर्जुन नाना पगारे, अविनाश शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि स्वागताध्यक्ष दामोदर अण्णा पगारे हे भूषवणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसैनिक बिपिन कटारे आणि बुद्धाचार्य महेश पगारे हे करणार आहेत। अभिवादन सभेच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले असून तरी सर्व उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधवांनी माता भगिनी मोठ्या संख्येने या अभिवादन सभेस उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे, स्वागत अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, समिती प्रमुख आयोजक दीपचंद नाना दोंदे, मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे, आदेश पगारे, लक्ष्मीताई ताठे, कविताताई तेजाळे आदीसह भूमिपुत्र सत्याग्रह समितीच्या वतीने आवाहन केले असून प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी, भीमसैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागताध्यक्ष दामोदरजी अण्णा पगारे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी मुख्य निमंत्रक कैलासजी तेलोरे साहेब देखील उपस्थित आहेत। परत मुख्य निमंत्रक आमच्या ताई लक्ष्मीताई ताटे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या दुसऱ्या निमंत्रक आमच्या कविताताई तेजाळे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे ज्यांचा या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी युवा नेते बाळासाहेबजी साळवे, प्रतीक सोनटक्के, सलीम पगारे, दीपचंद नाना दोंदे, सर्व नेते पदाधिकारी देखील आणि पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येक आपल्यापैकी बसलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपले मत मांडल्यानंतर आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। प्रथम मी या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारण्यात आला। त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे काळाराम मंदिर या ठिकाणी अभिवादन सभेचं व सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केले जाते। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक जिल्हा असेल, मुंबई असेल, परभणी असेल, जालना असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, सोलापूर, सातारा सर्व ठिकाणाहून जे भीमसैनिक असेल, भीमसैनिकांचा जो जनसागर आहे तो गंगेवरती त्या कार्यक्रमासाठी येत असतो। त्या सर्व क्रांतिकारी भीमसैनिकांना जे शहीद झालेले भीमसैनिक आहेत त्या लढ्यात सर्वांना अभिवादन करण्यासाठी ती क्रांतिकारी सभा असते। यावर्षी देखील अशी ऐतिहासिक क्रांतिकारी सभा त्या भूमीत आपल्या समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे आणि त्या समितीचे या वर्षाचे अध्यक्ष या महाराष्ट्राचे समाजभूषण बाळासाहेबजी शिंदे हे भूषवणार असून स्वागत अध्यक्ष युवा नेतृत्व नाशिक जिल्ह्याचा जो बुलंद आवाज आहे चळवळीतले सक्रिय नेते आमचे दामोदरजी अण्णा पगारे हे स्वागत अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर निमंत्रक म्हणून आमच्या कविताताई तेजाळे असतील, आदेश भाऊ पगारे असतील, कैलासजी तेलोरे असतील, लक्ष्मीताई ताटे असतील असे निमंत्रक असणार आहेत। आणि आपला प्रत्येक जो भीमसैनिक आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की येत्या 2 मार्चला गंगाघाट या ठिकाणी या कार्यक्रमाचं मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राच्या गायन कोकिळा, महाराष्ट्राच्या स्वर सम्राट आमच्या भगिनी कडूबाई खरात व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा शिंदे यांच्या गाण्याचा कार्यक्रम सोबतच नाशिकचे मेलोडी किंग स्टार उमेशजी गायकवाड यांचा गाण्याचा जलसा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून असंख्य जनता उसळणार आहे। या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून आम्ही नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, आमदार देवेनेताई फरांदे,
राहुल भाऊ ढिकले, सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ सोनवणे, माजी सभापती संजय भाऊ साबळे, गंगाधरजी आयरे, दिनकर अण्णा पाटील, राहुल भाऊ देवे, नारायणजी गायकवाड, सलीम मामा शेख, अजित भाऊ लेनकर, विलास अण्णा शिंदे, बॉबी भैया काळे, महिला आघाडीच्या उर्मिलाताई गायकवाड, अविनाश शिंदे आदी उपस्थित राहणार आहे. तरी निमंत्रक म्हणून सर्व जनतेला या ठिकाणी मी एक नम्रतेची विनंती करतो, आवाहन करतो की या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता गौरी पटांगण गाडगे महाराज पुलासमोर गंगा घाट आहे, त्या ठिकाणी आपला हा ऐतिहासिक कार्यक्रम व ऐतिहासिक सभा असणार आहे. आपण या सभेचे साक्षीदार व्हावे व सर्व जनतेने म्हणजे आपलं कर्तव्य म्हणूनच यायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढलेला आहे तो आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा लढा लढलेला होता. त्यामुळं आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या ठिकाणी आपण सर्व आयुष्य आरामात जगत आहोत. त्यामुळे या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या ठिकाणी अभिवादन सभेस प्रामुख्याने उपस्थित राहावे. पुढील संवाद आपण आपले निमंत्रक कैलासजी तेलोरे हे करतील, त्यांना मी बाकीचं 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा जो काही सत्याग्रह झाला त्याला बरोबर 95 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगानं त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ज्ञात अज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यातील कोणीही आज हयात नाहीत. त्या सर्व सत्याग्रहीवीरांना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रविवार 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता गौरी पटांगण गंगा घाट येथे आपण अभिवादन सभा व प्रबोधन परगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आम्ही महाराष्ट्राचे प्रख्यात गायक स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा प्रल्हाद शिंदे यांना आमंत्रित केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या भीमकन्या, महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कडूबाई खरात याही आपल्या सुरेल गाण्यानं प्रबोधन करणार आहेत. मी नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करणार आहे की आपण या अभिवादन सभेला या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी दिनांक 2 मार्च 2025 रोजी आपण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावं. या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेबजी कटारे, त्याचप्रमाणे या परिक्षेत्रातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यात उदाहरणार्थ देवयानीताई फरांदे असतील, राहुल भाऊ ढिकले असतील किंवा लोकप्रतिनिधी मधुर राहुल भाऊ दिवे असतील किंवा महानगरपालिकेचे माजी सभापती संजयजी साबळे असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय सर्वांचे लोकप्रिय असे आनंद भाऊ सोनवणे असतील आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक गंगाधर आयरे आहेत, आमचे दिनकर अण्णा पाटील आहेत, सलीम मामा शेख आहेत, अजित भाऊ लेनकर आहेत, विलास अण्णा शिंदे आहेत, बॉबी भैया काळे आहेत, त्याचप्रमाणे नारायण गायकवाड, अविनाश शिंदे असे अनेक या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मित्र, सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आमचे भीमसैनिक बिपिन कटारे व बौद्धाचार्य महेश पगारे हे दोघं जण करणार आहेत. आज जरी मी अध्यक्ष असलो, स्वागताध्यक्ष आमचे दामोदर अण्णा पगारे जरी असले, तर या कार्यक्रमाच्या सर्व आयोजनाचं श्रेय हे आमचे सर्व सहकारी आदेश भाऊ पगारे असतील, बिपिन कटारे असतील, आमच्या लक्ष्मीताई ताटे असतील, आमचा कैलास तेलोरे असेल, कविताताई तेजाळे असतील किंवा आमचे दीपचंद अण्णा नाना दोंदे असतील, हे सगळं श्रेय यांचं आहे. आम्ही फक्त नाम मात्र आहोत. स्वागताध्यक्ष आमचे दामोदर अण्णा आहे, मी अध्यक्ष आहे. या दोघांच्याही वतीनं मी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंबेडकर फुले आंबेडकरी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. किती मिनिटं झाली? काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचं आज इथं प्रेस घेण्यात आलेली आहे. 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचे या वर्षीचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य बाळासाहेब शिंदे यांना अध्यक्षपदी स्थान देण्यात आले व आमचे बंधू
दामोदर अण्णा पगारे यांना स्वागताध्यक्षपदी स्थान देण्यात आलेलं आहे व आमचे निमंत्रक म्हणून मुख्य निमंत्रक कैलास भाऊ तेलोरे, कविताताई तेजाळे, आदेश भाऊ पगारे, बिपिन कटारे, अण्णासाहेब कटारे हे सर्वच मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छिते की 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी आपण जास्तीत जास्त करून लाखोच्या संख्येने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कारण या कार्यक्रमाला खूप महत्व आहे. अजूनपर्यंत लोकांपर्यंत या गोष्टीची म्हणजे माहिती नाहीये का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 साली जे आपले दलितच नव्हे तर तुम्ही बघता दलितांनाच प्रवेश नव्हता, तर पूर्ण जाती धर्माला त्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. कारण त्यावेळेचे जे मनुस्मृती आणणारे जे आहेत लोक, त्या लोकांनी या काळाराम मंदिरमध्ये कोणालाही प्रवेश देत नव्हते. मग त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा लढला. 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस हा लढा चालला. या लढ्यामध्ये सर्व दलितांनाच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना या काळाराम मंदिर मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, या लढ्याचं हेच महत्व होतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या लढ्याला यश आलं आणि ज्याही या सत्याग्रहासाठी ज्यांचं योगदान आहे, ज्यांनी तो लढा लढला, त्या सर्व अभिवादी सभेच्या सर्वच लोकांना आम्ही अभिवादन करण्यासाठी तिथे सर्व गायनाचा कार्यक्रम करणार आहोत. त्या गायनाच्या कार्यक्रमासाठी चंद्रकांत शिंदे हे गायक आम्ही आणलेले आहे. अजून आपल्या कडूबाई खरात याही त्या गायन गाणार आहेत. आणि म्हणून आपण सर्व जास्तीत जास्त भीम सैनिकांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि लाखोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावा. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.